अकोल्यातील लोणी गावात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालंय। त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारकडून सर्वेक्षण करण्यात आलंय। मात्र सर्वेक्षणात हेरफेर झाली असल्याचा आरोप सागर देवानंद इंगळे यांनी केलाय। त्यानंतर प्रशासनाने पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश दिले, पण परत हेराफेरीचा आरोप करत सागर इंगळे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर निलंबनाची मागणी केली होती आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचे संकेत दिले होते। त्यामुळे काल सकाळपासूनच पंचायत समितीसमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संकेताप्रमाणे काल सागर इंगळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण तिथे उपस्थित असलेल्या शहर पोलीस व अग्निशमन विभागाने हा प्रयत्न अफसल ठरवत सागर यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेलाय। त्यांच्या समोर माझं एवढं म्हणणं आहे की जे लोक माझे वंचित राहिलेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे। 100% सरपंच यांनी इथं घोटाळा केलेला आहे। त्यांच्यावर हे शासनाचे लोक कारवाई करत नाही आहेत। बिलकुल त्या लोकांना तुम्ही संबंधित अधिकारी जे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी एवढी माझी मागणी आहे। नेहमी काय हेच आहे, माझं निलंबित करून त्यांना सस्पेंड करण्यात यावे। आणि या विस्तार अधिकारी उल्हास मोकळकर या साहेबांनी चुकीचा सर्वे केलेला आहे आमच्या गावामध्ये, याच्यामध्ये ते दोषी आढळले आहेत। माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे उल्हास मोकळकर या साहेबांनी चुकीचा सर्वे केलेला आहे आमच्या गावामध्ये, याच्यामध्ये ते दोषी आढळले आहेत। माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे सर, एक मिनिट पुरावे द्या मला। आपण हे पुराव्या आधारित त्यांनी त्यांच्या चौकशी करावे। गट विकास अधिकारी यांच्याकडे मी वारंवार तक्रार करून सुद्धा यांनी माझी मागणी कुठल्याच प्रकारची पूर्ण केलेली नाही। त्यामुळे हा निर्णय मी घेतलेला आहे। तरी लवकरात लवकर मला न्याय द्यावे अशी काय प्रकरण पूरपीडित प्रकरणासंबंधात ही चौकशी आहे। यांच्याकडे मी वारंवार तहसीलदार, कलेक्टर, BDO, SDO यांच्याकडे सर्वांकडे मी याचे कागद सबूत केलेले आहेत, पुरावे सुद्धा सबूत केले आहेत। तरीही कुठल्याही प्रकारची शासनाने मला मदत याच्यामध्ये केलेली नाही। जे माझ्या गावातले खरोखरचे पीडित आहेत त्यांना कुठलाच लाभ मिळाला नाही आहे। यांच्यावर अन्याय झालेला आहे। तरीही मला शासनाला विनंती करायची आहे की माझ्या पूरपीडित लोकांना लवकरात लवकर त्यांची निधी देण्यात यावे आणि तशी आमचे ग्रामसेवक साहेब शिवाजी सतरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावे आणि मोकळकर साहेब यांना 6 महिने आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे।